माझं नवीनच लग्न झालं होतं. माझी बायको सरिता खूप भित्री आणि लाजाळू होती. यामुळे मला बोलायलाही ती खूप घाबरायची. मला वाटलं होतं लग्नानंतर तिचा स्वभाव बदलेल, पण तिच्या स्वभावात काहीही फरक पडत नव्हता. या उलट माझ्या सासूबाईंचा स्वभाव खूपच बोलका होता. नोकरीनिमित्त मी घरापासून खूप दूर होतो. माझ्याबरोबर तिकडे तिकडे यायला माझी बायको सरिता खूपच घाबरत होती. ती मला म्हणायची, लग्नानंतर मी एकटी एवढ्या दूर येणार नाही. तुम्ही जर माझ्या आईला सोबत घेतलं तरच मी तिकडे येईल, असं तिचं म्हणणं होतं. माझ्या घरच्यांना हे कारण समजल्यावर ते तिला खूप बोलले होते. नवरा बायकोने राहायला काय हरकत आहे, तिकडे तुला थोडंच कामधंदा करायचा आहे, असं माझ्या घरच्यांचं म्हणणं होतं आणि ते योग्यच होतं. माझं नवीनच लग्न झाल्यामुळे मला तर बायकोला घेऊन यायचं होतं, कारण माझ्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करायची होती. सुट्टीचे दिवस आता संपत आले होते, म्हणून मी तिला तिच्या आईला सोबत घेण्याची परवानगी दिली होती. सासूबाईंना हे समजल्यावर ती खूपच आनंदित झाली होती. तिच्या मुलीपेक्षाही तिला जास्त आनंद झाला होता. तिच्या हाताखाली सून आली होती, म्हणून माझ्या सासऱ्यानेही तिला काही दिवस आमच्याबरोबर राहायला सांगितलं होतं. सरिता खेडेगावातील मुलगी होती. मी राहायला मोठ्या शहरामध्ये होतो. शहरातील बायका तिला खूप बोलायच्या, पण ती त्यांच्याशी फार कमी बोलायची. माझ्या सासूबाईंनी तर पहिल्याच दिवशी सर्व शेजाऱ्यांशी ओळख झाली होती. एक 1 BHK फ्लॅटमध्ये आम्ही राहायला आलो होतो. माझ्या बेडरूमकडे माझ्या बायकोपेक्षा माझ्या सासूचंच जास्त लक्ष होतं. दिवसातून 2-4 वेळा ती बेडवर यायची आणि बराच वेळ लोळायची. तिची ही सवय मला थोडी विचित्र वाटत होती. हे मी माझ्या बायकोला सांगत होतो, पण तिच्या आईला ती काहीही बोलत नव्हती. बायकोबरोबर मला फक्त रात्रीचं स्वातंत्र्य होतं. दिवसभर मात्र मला बायकोशी फार बोलता येत नव्हतं. मी काही सरिताला सांगायला लागलो की सासू मध्येच यायची आणि मला म्हणायची, काय सांगायचे असेल तर मला सांगा, ती माझीच मुलगी आहे. तिला मी एक दिवस म्हणालो, ती तुमची मुलगी आहे हे ठीक आहे, पण आता ती माझी बायको झाली आहे. मला तिच्याशी काही गोष्टी सांगाव्या लागतात. त्यामुळे तुम्ही माझ्या मध्ये करत जाऊ नका. माझ्या अशा बोलण्याचा सासूबाईंना 2-3 दिवस चांगलाच राग आला होता. पण चौथ्या दिवशी पुन्हा ती पूर्वीसारखं वागायला लागली होती. तेव्हा मी तिला बोलणं फार कमी केलं होतं, कारण एवढं सांगूनही तिच्यात काहीही बदल होत नव्हता. तिच्या मुलीपेक्षाही ती चांगलं नटून बसायची. मला वाटायचं, सासूबाईचा नवरा तर गावाकडे आहे, मग हिला एवढं हायफाय वागायची काय सवय आहे, काय गरज आहे. पण नंतर समजलं की ती हे सर्व माझ्यासाठीच करत होती. एक दिवस तर ती अचानक आमच्या बेडवर आली होती आणि संध्याकाळचे 9 वाजून गेले तरी ती उठायला तयार नव्हती. मी सहज बेडरूममध्ये गेलो तेव्हा ती मला म्हणाली, जावई, मी खूप अनुभवी आहे, याचा कधीतरी फायदा घ्या. मी म्हणालो, सासूबाई, माझं आता लग्न झालंय, तेही तुमच्या मुलीशी, यामुळे थोडं मुलीचा तरी विचार करा. तिला हे समजल्यावर कसं वाटेल. आमच्या या गप्पा सरिताने ऐकल्या होत्या, पण ती यावर काहीही बोलली नाही. अजूनही ती आईच्या धाकामध्ये खूप होती. सासूबाईची अशी वागण्याची पद्धत अजिबात बदलत नव्हती. यामुळे मी खूप वैतागलो होतो. एक दिवस मी माझ्या सासऱ्यांना फोन लावला आणि त्यांना म्हणालो, सरिता आता एकटी राहू शकते, तिच्या आईला घेऊन जायचं असेल तर जा. मी असं म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी सासरे सासूला घेण्यासाठी आले. तेव्हा ती त्यांच्याबरोबर निघून आली. ती गेल्यावर मी मोकळा श्वास सोडला आणि सरिताबरोबर वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ लागलो.